जे भूतकाळात धरले ना, ज्यांनी दुःख दिलंय ना, त्यांना पण माफ करा, मेसेज टाका. त्यांना टेन्शनमध्ये का ठेवतात? कोणाला दडपणामध्ये, भीतीमध्ये, ब्लॅकमेलिंगमध्ये का ठेवतात? जगून द्या ना जीवन. सगळ्याच्या हृदयात परमात्मा आहे का नाही? तुम्ही प्रेमामध्ये एकमेकाला फार दुरून पाहतात, फक्त मेकअपमध्ये, चांगल्या कपड्यामध्ये, नटून थोटून, ते सेल्फी स्टेटसमध्ये पाहतात. पण लग्न झाल्यावर आहे ना, विदाऊट मेकअप पाहायचं असतं. उठल्यावर ती भूतनं कसा दिसतो तसं पाहायचं असतं. मग प्रेम जिवंत नाही राहत. आता पण सांगत नाहीत, सांगा ना मुलगा आहे का कोणी, हा दुगरच क्रेज असते माहिती तुम्हाला. आणि मुलगा नसेल तर त्याला मारून टाका. काय करा? मर्डर करू राहिलेत लोक. करू राहिले का नाही करू राहिले? कशामुळं? मला मुलगा ह्या मंदिरातून चर्चमध्ये, चर्चमधून मशिदीमध्ये, मशिदीतून तिकडं इकडं फक्त झेंडे विंडे करून फायटिंग चालू राहिली. आणि याला मेन कारण आहे राजकारण. तो पोऱ्या, ती पत्नी, तो नवरा, ते सासरे, आई बाप आहेत ना दुःखात, तो मित्र धोका झालाय. ते प्रेम तुटतंय पोरांचं. आईबाप कधी कधी त्रास होतोय, नवरा बायकोत भांडणं होतात, पत्नीला कधी त्रास होऊ राहिलाय. नका पळू. आणि जर समजा ती स्वयंपाक पण चांगली करते, दिसायला पण सुंदर आहे, घर पण स्वच्छ करते, तर ती बोलायला चांगली असन, अजिबात करा. ऑनलाईन असला ना तो आणि रिप्लाय नाही दिला तर ती सकाळी भांडणं करती. कोणासंग ऑनलाईन होता एवढे वेळ, तू रिप्लाय का नाही दिलास? याला प्रेम म्हणतात. प्रेमाची खरी व्याख्या काय? प्रेमाला आधाती पाहिजे. काय वाटतं? जर आपली पत्नी आहे, ती अर्धांगिनी म्हणून आहे, तिची सेवा करणं, तिची काळजी घेणं कुणाचं कर्तव्य आहे? माझं कर्तव्य. तिला जर त्रास होतोय तर तो त्रास मिटवला पाहिजे का नाही पाहिजे? पण कधी कधी माणूस कन्फ्युजनमध्ये येतो आणि मग कुटुंबामध्ये त्रास व्हायला लागतो माणसाच्या. कळतच नाही कोणाचं ऐकू, बायकोचं ऐकू का आई बापाचं ऐकू, गडबडीमध्ये जातात. भावकीतच काही बारकावल्यामुळे ना काही चुकीचे कृत्य झालं की बाबा म्हणजे चुलत्या मात्याला हात उचलला गेला आणि तुमच्या काही गोष्टीला कनेक्ट झाल्याच्या नंतर आहेत ना त्यांची मी माफी वगैरे मागितली. पण आज कधी मी गावाकडे वगैरे गेलो ना तर ते तोंड भरून म्हणतात की आपा कधी आला रे बाबा, तू बरा आहेस का? राग व्यक्त करायला ताकद नाही लागत, चला माफ करायला ताकद लागते.